नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये परिमिती व क्षेत्रफळ या घटकाचा स्वाध्याय क्रमांक 10.1 आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता. यासाठी आपल्याला आयताचे क्षेत्रफळ, परिमिती, तसेच त्रिकोणाचे क्षेत्रफळ, परिमिती, चौरसाचे क्षेत्रफळ, परिमिती या सर्व घटकांचा अभ्यास करणे खूप गरजेचं आहे आणि त्यानुसार सर्व सूत्रे पाठ करणे सुद्धा खूप गरजेचं होतं. तर पाठीमागचा स्वाध्याय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जरी तुम्ही पाहिला नसेल तरी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही नक्की पहा. तर आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय क्रमांक 10.1. तर मित्रांनो, हा स्वाध्यायसुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. यावरती परीक्षेत हमखास प्रश्न येतो, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर स्वाध्याय क्रमांक 10.1 मधील पहिला प्रश्न आहे, 64x36 मीटर मापाच्या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ जर एका चौरसाकृती शेताइतके असेल तर त्या चौरसाकृती शेताची बाजू मीटरमध्ये आहे. बघा मित्रांनो, प्रश्न खूप समजून घ्यायचा आहे, खूप सोपा आहे. 64 मीटर गुणिले 36 मीटर मापाच्या आयताकृती क्षेत्राचे क्षेत्रफळ जर एका चौरसाकृती शेताइतके असेल तर चौरसाकृती शेताची बाजू किती मीटर आहे. तर बघा आता मित्रांनो, 64 गुणिले 36. तर आपल्याला काय करायचं आहे, आयताकृती शेताचे क्षेत्रफळ काय आहे 64 गुणिले 36, म्हणजे लांबी रुंदी काय आहे 64 गुणिले 36. तर चला आपण बघूया ते क्षेत्रफळ केवढे आहे, चौरसा एवढे आहे, त्यामुळे आपल्याला व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचं आहे. बघा पहिला प्रश्न काय आहे, आयताचे क्षेत्रफळ. आता आपण आयत काढून घेऊया. हा झाला आपला एक छोटासा आयत. जर तुम्ही आकृती काढली तर तुम्हाला व्यवस्थितरित्या समजतं, त्यामुळे आकृतीच्या मार्गातून तुम्ही उत्तरे काढायला शिका. बघा आता आयताची लांबी किती आहे, आयताची लांबी आहे 64 मीटर आणि रुंदी किती आहे तर 36 मीटर. लांबी आहे 64 मीटर, रुंदी आहे 36 मीटर. तर ह्या आयताचे क्षेत्रफळ केवढे आहे, चौरसा इतकेच आहे. म्हणजे हा झाला छोटासा चौरस. हा छोटासा चौरस म्हणजे हे आयताचे क्षेत्रफळ आणि चौरसाचे क्षेत्रफळ हे काय आहे, शेताइतके समान आहे. हा महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. काही गोष्टीमध्ये तुम्ही वाचायचं सोडून देता आणि उत्तराला घट घालता. बघा आता आयताचे क्षेत्रफळ काय आहे. आता आपल्याला प्रत्येक ठिकाणी सूत्र पाठ करून ठेवायला सांगितले होते. सूत्र पाठ केले तर तुम्हाला लवकरात लवकर उत्तर समजते. तर आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र आहे, आयताचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी. बघा आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. तर लांबी किती सांगितली आहे 64 सांगितलेले आहे आणि रुंदी किती सांगितलेली आहे 36 सांगितली आहे. तर आपल्याला याचा गुणाकार करायचा आहे मित्रांनो. तुम्ही कोणत्याही प्रकारे गुणाकार करू शकता, आडवा केला तरी चालेल, उभा केला तरी सुद्धा चालेल. शक्यतो तुम्ही आडवा करायला शिका, कारण की परीक्षेमध्ये वेळ तुमचा वाचवायला शिका. आता बघा 6 चौक 24, हातच्याले 2. मी इथे बाजूला करते मित्रांनो, कारण की तुम्हाला समजेल असा गुणाकार करून देते. 64 भागिले गुणिले 36, 6 चौक 24, हातच्याले 2, 6 6 36 आणि 2 किती झाले 36 आणि 2 किती झाले 38 झाले. 3 चौक 12, हातच्याले 1, 3 सक्क 18 आणि 1 1 19. बघा 4 8 आणि 2 10, हातच्याले 1, 10 आणि 3 13, हातच्याले 1, म्हणजे किती आलं आपलं उत्तर 2304. हे काय झालं गुणाकार आला, म्हणजे क्षेत्रफळ किती आलं आपलं 2304. हे आयताचे क्षेत्रफळ आलं. त्यानंतर बघा आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, जर समान असेल तर चौरसाकृती शेताची बाजू काढायला सांगितली आहे. म्हणजे या चौरसाची आपल्याला काय करायला सांगितलेले आहे, बाजू काढायला सांगितलेली आहे. आता म्हणजे हे जर आयताचे क्षेत्रफळ जर ते 2304 आले असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ सुद्धा किती असणार आहे, चौरसाचे क्षेत्रफळ किती असणार आहे म्हणजे समान असणार आहे. आपल्याला पॉईंटमध्ये सांगितलं होतं की आयताचे क्षेत्रफळ आणि चौरसाचे क्षेत्रफळ काय असणार आहे, समान असणार आहे. म्हणजे आपलं क्षेत्रफळ किती येणार आहे 2304 येणार आहे. आता चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरूया. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. तर बाजूचा वर्ग जर केला तर आता बघा चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे 2304 आहे आणि आपल्याला बाजू काढायला सांगितलेले आहे, म्हणजे बाजूचा वर्ग सांगितलेला आहे. म्हणजे आता बाजू आपल्याला किती येईल रे,
म्हणजे याचा वर्ग काढायचा म्हटलं तर आपण जर गुणाकार केला तर मित्रांनो 48चा वर्ग हा 2304 येतो. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे 2048 मीटर ही आपली काय असणार आहे बाजू असणार आहे मित्रांनो. तर आपल्याला पर्यायामध्ये उत्तर आहे का ते चेक करायचं आहे 48. चला बघूया. 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे, म्हणजे काढलेलं उत्तरसुद्धा आपलं काय असणार आहे बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे 12 मीटर गुणिले 10 मीटरच्या सभागृहाला मडवण्यासाठी 10 सेंटीमीटर गुणिले 8 सेंटीमीटरच्या किती आयताकृती फरशा लागतील. लक्ष द्या व्यवस्थित. उत्तर कसं समजतं 12 मीटर गुणिले 10 मीटरच्या सभागृहाला. आता आपल्याला सभागृह काढायचा आहे. अगोदर बघा तुम्हाला 1 सेंटीमीटर म्हणजे किती हे तुम्हाला माहिती असायला हवे. जर तुम्हाला ह्या सर्व जर गोष्टी माहिती असतील तर तुम्हाला उत्तर लवकरात लवकर मिळते. चला आता दुसरा प्रश्न समजून घेऊया आपण. बघा 2 नंबरचा प्रश्न आहे 12 मीटर गुणिले 10 मीटर. आता बघा 1 मीटर म्हणजे किती रे. 1 मीटर म्हणजे किती 100 सेंटीमीटर. या गोष्टी तुम्हाला लहान सहान गोष्टी माहिती असायला हवे, त्यामुळे तुम्हाला उत्तर लवकरात लवकर मिळतं. आता त्यानंतर बघा 1 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग 12 मीटर म्हणजे किती असेल रे. 12 मीटर बरोबर किती असेल 1200 सेंटीमीटर. आता हे तर समजलं की 12 मीटर म्हणजे किती आलं 12 सेंटीमीटर असेल. मग 10 मीटर म्हणून किती असेल 1000 सेंटीमीटर. 10 मीटर म्हणजे किती असेल 1000 सेंटीमीटर. आता फरशाचे क्षेत्रफळ, फरशाचे काय करायचे आपल्याला सभागृह काढायचा आहे. बघू आता फरशाचा सभागृह कसा असेल. फरशाचा सभागृह बरोबर काय असेल रे. सभागृहाचे क्षेत्रफळ आपण सूत्र वापरूया. सभागृहाचे क्षेत्रफळ भागिले एका फरशीचे क्षेत्रफळ काढूया. एका फरशीचे क्षेत्रफळ. खूप सोपी गणित आहेत मित्रांनो. तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला समजणार आहे. आता बघा सभागृहाचे क्षेत्रफळ किती आहे रे. 10 मीटर म्हणजे 12 मीटर सांगितलं आहे म्हणजे किती येणार 1200 सेंटीमीटर येणार. त्यानंतर बघा सभागृहाचे क्षेत्रफळ झाले 1200 सेंटीमीटर. त्यानंतर 1000 सेंटीमीटर म्हणजे गुणाकार सांगितलेला आहे आपल्याला. 12 मीटर आणि 10 मीटरचा गुणाकार सांगितला होता, त्यामुळे आपण 1200 गुणिले 1000 केलं. त्यानंतर बघा एका फरशीचे क्षेत्रफळ किती आहे 10 गुणिले 8. आपल्याला हा गुणाकार व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा आहे. व्यवस्थित सूत्रानुसार आपण वापर करायचा आहे मित्रांनो. आता आपण भाग घालवू शकतो. बघा 10 एके 10, 10 एके 10 तर 100 आले. आता 2 चौक 8, 2 सक्क 12 आणि 0 0. परत आपल्याला आहे ना ह्या संख्येनं 4ने 6ला भाग जाऊ शकतो. म्हणजे 4 एके 4, 4 एके 4, 4 पंचे 20. 150 आले. बघा 150 गुणुले हे पुढचे 100 म्हणजे किती आले 1000. 15000 हे 15 आणि हे 3 शून्य ते आले किती आले 15000 आले. म्हणजे आपलं काय असणार आहे प्रश्न काय विचारले आपल्याला फरशा किती लागतील तर 15000 आपल्याला फरशा लागणार आहेत मित्रांनो. पर्यायामध्ये उत्तर आहे का बघायचं आहे. 2 नंबरच्या पर्यायामध्ये उत्तर आहे, म्हणजे आपण काढलेलं उत्तर सुद्धा काय असणार आहे बरोबर असणार आहे. त्यानंतरचा तिसरा प्रश्न घ्यायचा आहे लगेच. बघा तिसरा प्रश्न काय म्हणतोय अलीने 100 सेंटीमीटर लांबीच्या तारेचा एक काटकोन चौकोन बनवला. या काटकोन चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ किती असेल. बघा आता अलीने काय केलेलं आहे 100 सेंटीमीटर लांबीचा काय केलेला आहे चौकोन बनवलेला आहे. 100 मीटर लांबीच्या तारेचा एक काटकोन चौकोन बघेल. शब्द व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आता हे 100 सेंटीमीटर प्रथम आपण हे 100 सेंटीमीटर लिहून घेऊया. 3 नंबरचं गणित आहे बघा मित्रांनो. हे काय आहे 100 सेमी आहे 100 सेंटीमीटर आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे एक चौकोन बनवलेला आहे म्हणजे काटकोन चौकोन. आता काटकोन चौकोन म्हणजे काय आयत आला बरोबर ना. काटकोन चौकोन म्हणजे काय झाला आयत आला. आणि ह्या आयताची परिमिती किती असणार आहे मित्रांनो. आयताची परिमिती किती असणार आहे 100 सेंटीमीटर असणार आहे. तर त्या आयताच्या परिमितीचं सूत्र आपल्याला वापरायचं आहे. आयताची परिमिती बरोबर
काय आहे सूत्र? 2 कंसात लांबी अधिक रुंदी, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आता काय करायचं आहे? आयताची परिमिती किती आहे? 100 सेंटीमीटर आहे, बरोबर. कंसात 2 लांबी अधिक रुंदी. आता हे लांबी आणि रुंदी इकडे आल्यानंतर इकडे काय होणार आहे मित्रांनो? लांबी अधिक रुंदी, म्हणजे हे 100 आहे ते इकडे जाणार आणि भागिले काय होणार? 2 होणार. म्हणजे लांबी आणि रुंदी किती असणार आहे? लांबी अधिक रुंदी बरोबर किती असणार आहे मित्रांनो? बे के बे, बे पंचे 10, म्हणजे 50 असणार आहे. म्हणजे लांबी आणि रुंदीची बेरीज जर केली तर आपली 50 येणार आहे. मग कोणते दोन अशा संख्या घ्या की त्याची बेरीज 50 येते. जर आपण 1 आणि 49 घेतलं, 2 आणि 48 घेतलं तरीसुद्धा 50 येते. तरी पण आपण 25 अधिक 25 घेऊया, म्हणजे 50 येतं. लांबी आणि रुंदी किती आले? 50 आले. बघा, त्यानंतर आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र वापरायचं आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर 25 गुणिले 25 करायचं आहे, म्हणजे लांबी गुणिले रुंदी करायची आहे. तर किती येतं? 625 चौसेमी येत आहे. पर्यायामध्ये उत्तर आहे का आपण बघायचं आहे. बघा, 3 नंबरच्या पर्यायामध्ये 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे, म्हणजे काढलेलं उत्तर सुद्धा काय असणार आहे? बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा, चौथा प्रश्न घ्यायचा आहे. एका चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती 160 मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? आता बघा, सोपा प्रश्न आहे. एका चौरसाकृती म्हणजे हा झाला आपला चौकोन आणि त्याचे क्षेत्रफळ किती झाले? चौरसाकृतीची परिमिती किती सांगितलेली आहे? 160 सांगितलेले आहे. 160 सांगितलेले आहे. मग आता चौरसाच्या परिमितीचे जर सूत्र आपल्याला वापरायचं आहे. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. मग काय झाले? चौरसाची परिमिती आहे 160 बरोबर 4 गुणिले बाजू किती आले? बाजू बरोबर आता 160 भागिले 4 किती आले? 40. 4 एके 4, 4 इंचक 16 म्हणजे 40 आले. म्हणजे एक बाजू किती आली? 40 आली. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे? बाजूचा चौरसाचे क्षेत्रफळ सांगितलेले आहे. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग किती आहे? बाजू किती आहे? 40. 40चा वर्ग किती आला रे? 1600 आला. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 1600 असणार आहे. पर्यायामध्ये आहे का बघायचं आहे. तर बघा, 1600 चौरस मीटर चौमी हे आपलं 4 नंबरच्या पर्यायातलं उत्तर आहे. उत्तर काढलेलं बरोबर आलेलं आहे. त्यानंतर बघा, 5 नंबरचं गणित आहे. 9 मीटर लांबी व 2 मीटर रुंदी आणि 50 सेंटीमीटर उंची असलेल्या झाकणाशिवायच्या उघड्या डब्याच्या पत्र्याचे एकूण पृष्ठफळ किती? आता मित्रांनो बघा, आपल्याला सूत्र काय आहे? लांबी किती आहे? लांबी किती दिलेली आहे? लांबी 9 मीटर, रुंदी 2 मीटर, उंची 0.5 मीटर. अशा प्रकारे आपल्याला म्हणजे 50 सेंटीमीटर उंची दिली होती. बघा, आता काय सांगितलेले? लांबी रुंदी दिलेली आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? पत्र्याचे पृष्ठफळ काढायला सांगितलेले आहे आपल्याला. मग आता हा पृष्ठफळ काढण्यासाठी आपल्याला कशी आकृती घ्यावी लागेल? ठोकळीची आकृती घ्यावी लागेल. बघा, हा झाला आपला ठोकळा, म्हणजे याचे पृष्ठफळ आपल्याला काढायचे आहे. तर पृष्ठफळाचं सूत्र वापरायचं आहे मित्रांनो आपल्याला. 2 कंसात LB अधिक BH अधिक LH बरोबर 2 कंसात 9 गुणिले 2 अधिक 2 गुणिले 0.5 अधिक 9 गुणिले 0.5 बरोबर 2 कंसात 9 दोन्ही 18 अधिक 2 पंचे 10 1.0 अधिक 4.5 बरोबर 2 कंसात ह्याची बेरीज करायची आहे 23.5 बरोबर किती येते? 47.0. आता आयताचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे.
आयताचे क्षेत्रफळ बरोबर किती येते, लांबी गुणले रुंदी, लांबी गुणले रुंदी. आता लांबी किती आहे 9 गुणले 2, रुंदी किती आहे 9, म्हणजे 9 दोन्ही किती आले 18 आले. आता हे 47 मधून आपल्याला हे काय करायचं आहे 18 वजा करायचं आहे. 47 मधून 18 वजा केल्यानंतर किती येते 29 येते. म्हणजे आपली रुंदी आपली काय असणार आहे, पृष्ठफळ किती असणार आहे 29 मीटर. पृष्ठफळ बरोबर 29 मीटरचा वर्ग असणार आहे मित्रांनो. तर बघा पृष्ठफळ 29 मीटरचा वर्ग आहे का पर्यायामध्ये बघायचं आहे. 1 नंबरचं उत्तर आपलं बरोबर असणार आहे, म्हणजे काढलेलं उत्तर सुद्धा काय असणार आहे बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या. एका हॉलचे मापे 24 मीटर गुणले 20 मीटर आहे असे आहेत, तर 0.4 मीटर गुणले 0.3 मीटरच्या मापाच्या फरशा जमिनीवर बसवण्यासाठी त्यांची संख्या किती असेल. तर बघा व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. एका हॉलची मापे किती 24 गुणले 20 सांगितलं आहे. आता फरशाचे क्षेत्रफळ जर सांगायचं म्हटलं तर बघा फरशाचे काय सांगितलेलं आहे, जमिनीवर बसवण्यासाठी फरशाचे क्षेत्रफळ कायचं, हॉलचे क्षेत्रफळ काढावं लागेल आणि फरशाचे क्षेत्रफळ काढावं लागेल. तर आपल्याला काय करण्यासाठी त्याची संख्या किती, हॉलची मापे लिहून घ्यावी लागतील अगोदर. फरशांची संख्या बरोबर हॉलचे क्षेत्रफळ भागिले फरशांचे क्षेत्रफळ. किती येईल 24 गुणिले 20 भागिले 0.4 गुणिले 0.3. आता हे व्यवस्थितरित्या लिहून घेतलं आपण. आता आपल्याला भाग घालवायचा आहे. आता बघा हे 0 काढून टाकू आपण आणि 240 गुणले 200 भागिले हे 0 जर इथले काढले तर इथं 0 इथं राहतं भागिले 3 गुणले 4. बघा तर आता बघा 3 ने भाग घालून बघूया. 3 1 3, 3 असत 1 3 8 24 80 आले. 4 1 4, 4 2 8. बघा आता 20 ने 20 गुणुले 200 किती येते बघा, 2 2 4 आणि हे वरचे 3 0 म्हणजे 4000 येते. पर्यायामध्ये उत्तर आहे का बघायचं आहे आपल्याला. 4000 संख्या असेल बघा. बी नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे, म्हणजे काढलेलं उत्तर सुद्धा काय असणार आहे बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा 7वा प्रश्न आहे. एका समकोन काटकोन त्रिकोणाच्या दोन्ही बाजूंची लांबी 5 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर असल्यास त्रिकोणाची परिमिती किती असेल. तर बघा एका समकोन काटकोन त्रिकोणाच्या तर म्हणजे काटकोन त्रिकोण आपल्याला काढायचं आहे. 5 सेमी आणि 12 सेमी असेल त्रिकोणाची परिमिती किती, तर आपल्याला पायथागोरसचे प्रमेय वापरावं लागणार आहे. मग आता काटकोन त्रिकोण अगोदर लिहून काढून घेऊया. हा झाला आपला काटकोन त्रिकोण. याची काय सांगितलेले नावे देऊ ए बी सी. एक बाजू किती सांगितलेली आहे 12 सांगितली आहे आणि एक बाजू 5 सांगितलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे कर्ण काढायचं आहे, म्हणजेच आपल्याला सूत्र काय वापरावं लागेल पाया वर्ग बरोबर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. हे सूत्र वापरावं लागेल आपल्याला आणि सूत्र पाठ करून ठेवायचे आहेत. आता कर्ण वर्ग बरोबर किती असणार आहे आपल्याला काढायचं आहे. तर बघा 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग. 12चा वर्ग किती आहे 144 अधिक 5चा वर्ग किती आहे 25, म्हणजे किती आलं 169 आलं. आणि 169 कशाचा वर्ग असणार आहे तर 169 हा 13चा वर्ग असणार आहे. म्हणजे कर्ण बरोबर किती आला आपला 13 आला, म्हणजे ही बाजू आपली किती आली 13 आली. आता त्रिकोणाची परिमिती काढावं लागणार आहे आपल्याला, म्हणजे काय करावं लागेल त्रिकोणाच्या परिमितीचे सूत्र वापरावं लागेल. त्रिकोणाची परिमिती बरोबर तिन्ही बाजूंची बेरीज. आता त्रिकोणाच्या परिमितीचे तिन्ही बाजू कोणकोणत्या आहेत तर 12 अधिक 5 अधिक 13. तर बघा 12 अधिक 5 13 बेरीज करा. 12 आणि 5 17 आणि 13 किती झाले 30 सेंटीमीटर झाले. म्हणजे त्रिकोणाची परिमिती किती आली मित्रांनो तर 30 सेंटीमीटर आले. पर्यायामध्ये उत्तर आहे मित्रांनो डी नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे, म्हणजे काढलेलं उत्तर सुद्धा आपलं काय असणार आहे बरोबर असणार आहे. त्यानंतर 8वा प्रश्न आहे. एका हॉलची लांबी आणि रुंदीत 23 मीटरची तफावत आहे. लांबी वाईज रुंदी जर हॉलच्या परसबंदीची परिमिती 206 मीटर
आहे. तर हॉलच्या परसबंदीचे फ्लोअर क्षेत्रफळ चौमीमध्ये काढा. तर बघा आता मित्रांनो, रुंदी आपल्याला किती दिलेली आहे आपण अगोदर करूया. रुंदी दिलेली नाही, आपल्याला रुंदी काढायची आहे. तर बघा, रुंदी बरोबर x मानू. रुंदी बरोबर काय करायचं आपल्याला x मानायचं आहे. आणि लांबी बरोबर मग लांबी किती येणार आहे? लांबी किती येणार? x अधिक काय येणार? 23 येणार. बरोबर का? आयताची परिमितीचं सूत्र वापरायचं आहे मित्रांनो. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मित्रांनो, हे सूत्र पाठच करून ठेवायचं आहे, कारण की प्रत्येक तुम्हाला गणितामध्ये हे सूत्र येत आहे. बघा, 2 कंसात लांबी रुंदी आहे ते 206 आहे. म्हणजे 2 कंसात लांबी गुणिले रुंदी, लांबी अधिक रुंदी. मग आता लांबी रुंदी काढायची आपल्याला, म्हणजे काय करावं लागेल? इकडे 206 घ्यावे लागेल. बरोबर 2 कंसात x अधिक 23 करावे लागेल. मग आता काय करावं लागेल? 206 बरोबर 2x अधिक 23 करावं लागेल. म्हणजे 206 बरोबर 2x अधिक 23. 206 बरोबर 2x आणि 2x किती झालं? हे गुणाकार झाला मित्रांनो, इथे 2 आले पाहिजे, सॉरी. म्हणजे 2 ने 2 लागवायचे. 4x अधिक 23 दोन्ही किती आले? 46 आले. आता 206 वजा आपल्याला 46 करावं लागेल. म्हणजे 4 बरोबर 4x येतं. आता 4x काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 206 मधनं 46 गेल्यानंतर किती राहते? 206 मधनं 46 गेल्यानंतर उत्तर किती येते? 160 येतं. बरोबर 4x आणि x बरोबर किती येणार? मग x बरोबर 160 भागिले 4 करावं लागेल. 4 एके 4, 4 × 16 म्हणजे x बरोबर किती आलं? 40 आलं. आता आपल्याला लांबी बरोबर काय काढायचं आहे? 40 अधिक 23 करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय होईल? लांबी तयार होईल. 63 येतं. 40 अधिक 23 बघा, 3 आणि 2. आता लांबी आपली 63 आली. तर आयताचे क्षेत्रफळ काढूया. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी येईल. लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 63 गुणिले 40 आहे. तर बघा आता 4 नेच फक्त भाग घालूया, शून्याचा भाग येत नाही. तर 4 त्रिक 12, हा 1 4 सक्क 24 आणि 1 25 शून्य. तर म्हणजे आपली आयताचे क्षेत्रफळ किती आलं? तर 2520 क्षेत्रफळ आलेलं आहे. पर्यायामध्ये बघायचं आहे 2520 आहे का? तर आहे आपलं 2520. म्हणजे काढलेलं उत्तर आपलं काय असणार आहे? बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा, 15 मीटर लांबीच्या एका खोलीतील परसबांधीसाठी 15 सेंटीमीटर गुणिले 12 सेंटीमीटर आकाराच्या 7500 टाईल्स लागतात. तर खोलीची रुंदी काय आहे? बघा, 15 मीटर लांबीच्या एका खोलीतील परसबांधी. आता 15 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर आपल्याला अगोदर काढून घ्यावं लागेल, कारण की आपल्याला 12 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर दिलेलं आहे. तर 15 सेंटीमीटर बरोबर किती येते मित्रांनो? 9 नंबरचं गणित आहे. 15 मीटर बरोबर किती सेंटीमीटर येणार? 1500 सेंटीमीटर येणार. आणि 12 सेमी दिलेला आहे इथं. बघा आता परसबागेचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. हॉलचं सांगितलेलं आहे. तर परसबागेची संख्या बघू. फरसबंदीची संख्या बघू. मग खोलीचे क्षेत्रफळ भागिले एका फरसबंदीचे क्षेत्रफळ. बरोबर किती येणार मग मित्रांनो? 7500. बरोबर. आता फरसबंदीची संख्या किती आहे? 7500 टाईल्स आहेत. तर 7500चं बरोबर किती येणार? 1500 गुणले बी म्हणजे आपली रुंदी असणार आहे. आणि 15 गुणले 12. आता आपल्याला काय काढायचं आहे? खोलीची रुंदी काढायची आहे. मग आता रुंदीचं तर आपण इथे लिहून घेतलं. आता रुंदी बरोबर काय करायचं आहे? रुंदी बरोबर इथं भाग घालून घेऊया. 15 एके 15, 15 10 1500 म्हणजे किती आलं? 100 भागिले 12 आलं. आता रुंदी बरोबर किती करायचं आपल्याला? रुंदी बरोबर 7500 गुणले 12 बरोबर 100 गुणले रुंदी. आता बघा, रुंदी बरोबर 7500
गुणले 12, हे 100 इकडे गुणले इथे भागिले जाणार आणि भाग घालूया. 0 गेले 0 गेले 0 गेले 0 गेले. आता 12ने 12 पंचे 60, हातच्याले 6, 12 7 84, 6 किती आलं 900 आलं. 900 हे काय झालं आपलं 900 खोलीची रुंदी झाली बघा. 900 काय झालं खोलीची रुंदी 900 सेंटीमीटर ही काय झाली रुंदी झाली. रुंदी बरोबर 900 सेंटीमीटर. तर आपल्याला 900 सेंटीमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे. 900 सेंटीमीटर म्हणजे किती आलं रुंदी बरोबर 9 मीटर आलं मित्रांनो. 9 मीटर ही काय झाली आपली रुंदी झाली. पर्यायामध्ये आहे का बघायचं आहे. ए नंबरचा पर्याय आहे म्हणजे आपलं काढलेलं उत्तर काय असणार आहे बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा एका हॉलची लांबी रुंदी 12 गुणिले 10 मीटर. एका हॉलची लांबी गुणिले रुंदी किती आहे 12 गुणिले 10 मीटर आणि हॉलच्या लादी बसवण्यासाठी 10 मीटर सेमी आकारच्या किती लाद्या लागतील. आता लाद्या आपल्याला काढायच्या आहेत म्हणजे काय करावं लागेल 1 मीटर बरोबर आपल्याला किती आहे ते माहीत असायला हवे. बघा आता 1 मीटर बरोबर किती 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 1 मीटर बरोबर 12 मीटर बरोबर किती असणार मग 1200 सेंटीमीटर. पाठीमागं 1-2 नंबरचं गणित या स्वाध्यायामध्ये आपण अशाच प्रकारे सोडवलं होतं. आणि 10 मीटर बरोबर किती असणार आहे 1000 सेंटीमीटर. 1000 सेंटीमीटर बघा व्यवस्थितरित्या सोडून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय सांगितले हॉलची लांबी रुंदी 12 सांगितली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे हॉलची किती लादे लागतील सांगितलेलं आहे. तर क्षेत्रफळ बघ काढून घ्यायचं आहे म्हणजे 1200 गुणुले 1000 भागिले 10 गुणुले 8. तर बघा भाग घालून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या. 10 एके 10 तर 100 आले. आता 8 एके 8 8 एके 8 राहिले 6 8 45 8 सकट 48 7 56 8 7 56 आणि 8 पंचे 40 8 पंचे 40. आता भाग घालूया आपण व्यवस्थितरित्या. व्यवस्थित भाग घालवायचा आहे. सॉरी 2 भाग घालूया. 2 चौक 8 2 सक्क 12 आणि 2 सक्क 12 0 0 परत 4 न भाग जातोय. 4 एके 4 4 एके 1 मिनटं 1200 गुणिले 1000 भागिले 10 गुणिले 8. आता बघा हे 0 गेलं हे 0 गेले तर 100 आलं. 4 2 8 4 3 12 300 आलं म्हणजे किती आलं 2 एके 2 2 पंचे 10 0 आलं. 3 5 15 म्हणजे 15000 आपलं काय झाल्या लाद्या लागणार आहेत. लाद्या लागणार आहेत मित्रांनो. 15000 लाद्या लागतील. बघा पर्यायामध्ये उत्तर आहे का बघायचं आहे. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे मित्रांनो. 15000 लाद्या लागणार आहेत आपल्याला. तर आपण काढलेलं उत्तर काय असणार आहे बरोबर असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपण स्वाध्याय क्रमांक 10.2 पूर्ण सोडवलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ आवडला तर शेअर करत जावा मित्रांनो. गरजू मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत जावा. कारण की जे गरीब विद्यार्थी आहेत जे क्लास लावू शकत नाहीत त्यांना शक्य नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आपला व्हिडिओ असणार आहेत. आणि काही अडचणी असल्यानंतर सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जावा. कारण की 5वी नवोदय स्कॉलरशिपचा अभ्यास तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे. आपला स्वाध्याय पूर्णपणे झाल्यानंतर आता 11वा प्रकरण आणि 12वं प्रकरण फक्त आपले राहिलेलं आहे. हे दोन्ही प्रकरण आपले पूर्ण झाल्यानंतर आपण प्रश्नपत्रिकांचा सरावसुद्धा घेणार आहोत. आणि प्रश्नपत्रिकाचा सराव सुरू केल्यानंतर तुम्ही व्यवस्थितरित्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही अडचणी असतील तर कळवत जावा. कारण की जर तुम्ही कमेंट केल्या जर तुम्ही मला तुमचे अडचणी सांगितल्या तर मी तुमच्या अडचणी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करीन आणि जास्तीत जास्त वेळ तुमच्यासाठी देण्याचा सुद्धा प्रयत्न करीन. जर तुम्ही तुमच्या अडचणी मांडल्या जर तुम्हाला नाही समजलं तरी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवत जावा. आणि जर तुम्हाला नवोदयविषयी जरी काही अवघड वाटलं तरीसुद्धा तुम्ही विचारत जावा. यानंतर सुद्धा आपण काही 5वी स्कॉलरशिपचे आता सध्या फॉर्म सुटलेले आहेत आणि फॉर्मसुद्धा तुम्ही स्कॉलरशिपचे भरून घ्या. कारण की ह्या वर्षी तुम्हाला 4थी आणि 5वीला सुद्धा स्कॉलरशिप असणार आहे. त्यामुळे तुम्हाला स्कॉलरशिपचा अभ्यास करणे सुद्धा खूप खूप गरजेचं आहे. नवोदयसारखे सुद्धा तुम्ही
घरी बसूनसुद्धा नवोदयमध्ये सिलेक्शन होऊ शकतं. यासाठी तुम्हाला नवोदयचा अभ्यास करणे खूप गरजेचं आहे. आता आपलं पुस्तकाचं रिव्हिजन होणार आहे आणि पुस्तकाचं रिव्हिजन झाल्यानंतर आपला सरावाचा प्रश्नपत्रिकांचासुद्धा अभ्यास होणार आहे. प्रत्येक प्रश्न तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर एका टॉपिकवर तुम्हाला 10 प्रकारचे प्रश्न म्हणजे एका गणितानुसार तुम्हाला 10 गणितं सोडवायला मिळतील. अशा प्रकारचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.